4 वर्षांनंतर वनराणी टॉय ट्रेन आता पुन्हा एकदा धावणार आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी टॉय ट्रेन आजपासून पुन्हा एकदा सुरू होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या टॉय ट्रेनला पुन्हा एकदा सुरुवात होते. अखेर 4 वर्षांच्या खंडानंतर ही लोकप्रिय टॉय ट्रेन आता पुन्हा एकदा सुरू होते, ज्यामुळे पर्यटक आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. ही ट्रेन उद्यानातील एक महत्त्वाचं आकर्षक मानलं जाते. यावेळी वनराणी टॉय ट्रेनला आधुनिक स्वरूप देण्यात आलंय. ट्रेनमध्ये विस्टाडोम कोच देण्यात आलेत, ज्यामुळे पर्यटकांना उद्यानातील निसर्ग अधिकपणे स्पष्टपणे पाहता येईल आणि ट्रेनची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ती आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल. वनराणी टॉय ट्रेनची सुरुवात 1974 मध्ये झाली होती आणि अनेक पिढ्यांसाठी ती आकर्षणाचा विषय देखील ठरली. 2021 मध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे रेल्वे ट्रॅक आणि इतर सुविधांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे ही सेवा अचानक बंद करण्यात आली होती. मात्र आता 4 वर्षांच्या या काळानंतर, या इतक्या मोठ्या वेळानंतर, उशिरानंतर आता ही दुरुस्ती आणि आधुनिकीकरणानंतर पुन्हा एकदा सुरू होते. टॉय ट्रेनच्या आता परत सुरू होण्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. मुलांसाठी निसर्ग अनुभवण्याची चांगली संधी वाढणार आहे आणि मुंबईकरांसाठी एक लोकप्रिय मनोरंजन पर्याय आता पुन्हा एकदा उपलब्ध होणार आहे. 4 वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेली ही वनराणी टॉय ट्रेन मुंबईतील पर्यटकांसाठी पुन्हा एकदा एक मोठं आकर्षण ठरणार आहे.